आपल्याला कोणताच आजार होऊ नये, आपण सदैव निरोगी आयुष्य जगायला पाहिजे असा विचार सगळेच लोक करतात. तर त्यासाठी काही सवयी आहेत ती सोडल्या पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे. तर त्या कोणत्या सवयी आहेत ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, जवळपास प्रत्येकाची एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या आयुष्यात कोणतेच आजार नको. पण त्यासाठी जीवनशैली देखील योग्य असली पाहिजे. तर जाणून घ्या, निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसते जाणून नका घेऊ, ते अंमलात सुद्धा आणले पाहिजेत. तर आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार डोकं काढत असतात. तर असे आजार ज्यांची नावं देखील आपल्या आजी आजोबांना माहिती नसतील, कारण त्यांच्या काळात जीवनशैली उत्तमच होती. पण आता सर्व काही मोठ्या प्रमाणात बदलत चाललं आहे. पण त्याचा परिणाम कोणावर होतोय? तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर होत आहे. हे सगळं जाणून सुद्धा लोक त्याला लाईटली घेत आहेत. तर मित्रांनो, व्यायाम करणे, सकस आहार घेणे, मोबाईलचा मर्यादित वापर करणे, रात्री लवकर झोपणे, या सर्व सवयीचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. परंतु आपल्या दैनंदिन सवयीमधील काही चुका, मग त्या जाणीवपूर्वक असोत वा अजाणतेपणी, आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, या सवयीमुळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. म्हणून काही सवयींचा त्याग करा. त्याग करा म्हणजे सवयी सोडून द्या आणि निरोगी आयुष्य जगा. सवयी एकदम सिंपल आहेत, फक्त काळजीपूर्वक ते अंमलात आणलं पाहिजे. तर पहिलं असं आहे की दीर्घकाळ लघवी रोखून धरणे. खूप लोकांना सवय असते दीर्घकाळ लघवी रोखून ठेवतात. बरेच लोक दीर्घकाळ लघवी रोखून धरतात, जरी याचा त्यांच्या आरोग्यावर त्यावेळी परिणाम होत नसला, परंतु नंतर त्यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तर जेव्हा लघवी मूत्राशयात अडकून राहते, तेव्हा जीवाणूंची वेगाने वाढ होत शकते, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. म्हणून लघवी रोखून धरण्याची वाईट सवय ही तुम्ही आजच सोडून द्या. तोंड उघडे ठेवून झोपणे ही दुसरी सवय. काही लोकांना आपलं तोंड असतं ते उघडून ठेवायची झोपायची सवय असते. ही गोष्ट जरी साधी वाटत असली तरी तिचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि त्यामुळे हृदयविकार, उच्च दाब व मधुमेह यांसारख्या आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. तर त्यामुळे ही सवय आत्ता सोडून द्या. तुमच्या मुलांमध्ये पण तुम्ही बघत असाल, ही अशी तोंड उघडून झोपवायची सवय असेल, तर ती सवय हळूहळू कमी करायला त्यांना सवय लावा, जेणेकरून पुढच्या आयुष्यात त्यांना ती सवय त्यांची बंद होईल. तिसरं आहे की एका स्थितीत बराच वेळ बसणे. बराच वेळ एका स्थितीत किंवा चुकीच्या स्थितीत बसणे हे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. उदाहरणार्थ काय म्हणजे, तर बराच वेळ वाकून बसल्यामुळे किंवा काम केल्याने पाठ आणि मानेवर अतिरिक्त ताण येतो. शिवाय बराच वेळ एकाच जागी बसल्याने पुढे जाऊन सांध्यांच्या समस्या देखील उद्भवू शकतात, म्हणजेच सांधेदुखी, गुडघेदुखी. तर ही सवय आताच सोडून द्या. दुसरी सवय आहे घाईघाईने खाणे. आपल्यापैकी बरेच लोकांना सवय असते, जेवण वाढलं पटापट घाईघाईने जेवतात आणि पटकन संपवतात. तर ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये. यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खातो, त्यामुळे पोट फुगतं. म्हणून नेहमी आपले अन्न सावकाश आणि व्यवस्थित चावून खावे. ती एक म्हण आहे की 32 वेळा एक घास 32 वेळा चावून खा. ती ऍक्च्युअली खरी आहे. हळूहळू खा, पण थोडंच खा, पण हळूहळू खा.
अजून एक सवय आहे की शौचालयात जास्त वेळ बसून राहणे. बराच वेळ बसून राहतात काही काही लोक. बहुतेक लोक शौचालयात बसून मोबाईल फोन पाहण्यात बराच वेळ घालवतात. ही तर हल्ली फॅशन सुद्धा झालेली आहे. शौचालयात बराच वेळ बसून राहणे चांगले नाहीये. शौचालयात बराच वेळ बसून राहिल्यामुळे रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब येतो, ज्यामुळे मूळ व्याधीचा धोका वाढतो. हल्लीच्या काळात मूळ व्याधी भरपूर लोकांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. की कशामुळे होतो तो ऑफिसमध्ये पण ऑलरेडी बसलेले असतात, घरी आल्यावर पण टॉयलेटला जाऊन बसतात, मोबाईल घेऊन बसतात. हल्ली तर इंग्लिश टॉयलेट आहेत, त्यामुळे आरामात बसून 1-1 तास बसून असतात. पण ती सवय चांगली नाहीये. ती सवय आत्ताच थांबवा. पुढे जास्त तुम्हाला त्रास होण्यापेक्षा आत्ताच काळजी घ्या. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे. जर तुम्हाला चेहऱ्यावर वारंवार स्पर्श करायची सवय असेल तर ती आजच सवय बदलून टाका. तर दिवसभर आपले हात अनेक वस्तूंना स्पर्श करत असल्यामुळे त्याच्यावर जीवाणू जमा होतात आणि त्याच हातांनी आपण चेहऱ्याला स्पर्श केल्याने त्वचेचे संक्रमण होऊन पुरळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपल्स, फोडी, आपला चेहरा खराब होत असेल तर तुम्ही शक्यतो चेहऱ्याला हात लावू नका. खूप जणांना सवय असते की बाहेर आपण ऑफिसला वगैरे जातो, कंटिन्यू चेहरा पुसत असतो, घाम येतो आपल्याला, रुमालाने असं टॅप करा बस. आणि फेसवॉश जास्त यूज करा, जेणेकरून ऑइली होणार नाही स्किन आणि चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येणार नाही. साधे साधे बेसिक गोष्टी आहेत, ती तुम्ही आचरणात आणा आणि तंदुरुस्त आणि निरोगी राहा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळेल. तर त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. जसे जसे व्हिडिओ मी टाकत जाईल तसे तुम्हाला दिसत जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.